परिवार प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या हिंदू हृदय सम्राट कबड्डी चषक 2025 या 3 दिवसांच्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन भांडूप येथे माजी आमदार रमेश कोरगावकर, युवा नेते राजोल संजय पाटील, प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनेश सुब्रमण्यन आणि स्थानिक समाजसेवक मयूर भोने यांच्या हस्ते झाले। या स्पर्धेत जिल्ह्यातील 20 पुरुष संघ आणि 8 महिला संघांनी भाग घेतला होता। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते निशिकांत शिंदे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवा नेते सचिन बनसोडे यांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले आणि खेळाडूंना प्रोत्साहन दिले। मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष सुधाकर घाग व इतर समिती सदस्य, माजी नगरसेवक सुरेश कोपरकर, माजी नगरसेविका दीपाली गोसावी, नेते गोपीनाथ पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे मयूर शिंदे, नेते राजू चव्हाण आणि या कार्यक्रमाला क्रीडा क्षेत्रातील इतर व्यक्तिमत्वांनी भेट दिली होती, असे प्रतिष्ठानचे जनसंपर्क अधिकारी हितेश यादव यांनी सांगितले। हिंदू हृदय सम्राट कबड्डी चषक 2025 चे महिला गट विजेता महात्मा फुले स्पोर्ट क्लब घाटकोपर, उपविजेता स्वराज्य स्पोर्ट क्लब कांजूरमार्ग, पुरुष गट विजेता दत्तगुरु क्रीडा मंडळ मालाड, उपविजेता 1 आई वरदायिनी पंढेरीकर भांडूप, उपविजेता 2 जाखमता क्रीडा मंडळ विलेपार्ले आणि उपविजेता 3 अभिनव क्रीडा मंडळ घाटकोपर। या विजेत्यांना ट्रॉफी, रोख पारितोषिक आणि सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनेश सुब्रमण्यम यांनी सांगितले। नवी मुंबईतील भाजपचे नेते आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेण्यासंबंधी वक्तव्य केल्यानंतर भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरू झाले आहे। या दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेत्यांमध्ये शवकटशहाचे राजकारण सुरू असतानाच गणेश नाईक यांच्या जनता दरबाराचा मुहूर्त अखेर ठरला आहे। येत्या सोमवारी म्हणजेच 24 फेब्रुवारी रोजी ठाण्यातील खारकरआळी येथे हा जनता दरबार होणार आहे। बाले किल्ल्यात होणाऱ्या या जनता दरबाराचे बॅनर शहरभर झळकू लागल्याने शिवसेना शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बाले किल्ला म्हणून ठाणे शहर हे ओळखले जाते। शिवसेनेतील फुटीनंतर झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिंदे यांनी तेच ठाणेदार असल्याचे दाखवून दिले होते। याच बाले किल्ल्यात जनता दरबार घेण्याची घोषणा मंत्री गणेश नाईक यांनी काही दिवसांपूर्वी कोपरीतील कार्यक्रमादरम्यान केली होती। त्यावर शिवसेना शिंदे गट नेत्यांनी प्रतिक्रियाही व्यक्त केल्या होत्या। त्यानंतरही नाईक यांनी आणखी एक विधान केले होते। ठाणे हे आपले सर्वांचेच असल्याचे सांगत या शहरातील अडीअडचणी सोडविण्यासाठी गरज पडली तर अधिकाऱ्यांची बैठक घेऊ, असे विधान नाईक यांनी ठाण्यातील मागी गणेशोत्सवादरम्यान केले होते। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल
सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थच्या वतीने रविवार 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत शांती पर्व या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे। सदर चर्चासत्र रोटरी सेंटर ठाणे महानगरपालिका क्रमांक 19 नौपाडा ठाणे येथे आयोजित करण्यात आले आहे। 23 फेब्रुवारी या दिवशी शिकागो येथे रोटरीच्या कार्याची मुहूर्तमेढ रोवण्यात आली। याचे औचित्य साधून हे शांती पर्व चर्चासत्र होत असून या चर्चासत्रात रोटरीच्या माध्यमातून शिक्षण घेतलेले स्कॉलर्स तसेच विविध संरक्षण क्षेत्रातील व शासकीय आस्थापनांमधील मान्यवर आपले अनुभव कथन करून मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली। या पत्रकार परिषदेला रोटरीचे प्रांतपाल दिनेश मेहता, माजी प्रांतपाल डॉक्टर मोहन चंदावरकर, रोटरीचे माजी अध्यक्ष राजेश परांजपे, रोटरीच्या जिल्हा संचालक स्मृती गुलवाडी, रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थच्या अध्यक्षा मेधा जोशी, पल्लवी फौजदार, जिल्हा सचिव संतोष भिडे, क्लब सेक्रेटरी अमोल नाले आदी मान्यवर उपस्थित होते। शांती पर्व या चर्चासत्रात भिवंडी निजामपूर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजय वैद्य हे पीस इन गव्हर्नन्स, पुण्यातील MIT कॉलेजचे असोसिएट डीन मिलिंद पात्रे हे पीस थ्रू अकॅडमिक्स, कर्नल मानस दीक्षित यांचे वॉर, अँटी वॉर अँड पीस यावर प्रख्यात स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर अलका नातू यांचे एक्सप्लोरिंग इनर पीस यावर आणि संगीत थेरपीच्या द्वारे रुग्णोपचार करणारे डॉक्टर राहुल जोशी यांचे हार्मोनी इन पीस यावर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळणार आहे। हे सर्व वक्ते आपल्या दैनंदिन जीवनात शांततेचे महत्त्व किती असते यावर प्रकाश टाकणार आहेत। या चर्चासत्राचे उद्घाटन प्रांतपाल दिनेश मेहता यांच्या हस्ते होणार आहे। तरी या समाज उपयोगी उपक्रमाचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थच्या वतीने करण्यात आले आहे। 23 फेब्रुवारी हा रोटरीमध्ये इंटरनॅशनल अंडरस्टँडिंग किंवा वर्ल्ड अंडरस्टँडिंग डे म्हणून साजरा केला जातो। कारण या दिवशी रोटरी इंटरनॅशनलची पहिली मीटिंग 1905 मध्ये झाली होती, त्यामुळे त्या अनुषंगाने हा साजरा केला जातो। हे औचित्य साधून आम्ही हा शांती पर्व म्हणजे सेमिनार ऑन पीस ठेवलेला आहे आणि ठाणे नॉर्थनी हा कार्यक्रम आयोजलेला आहे। सकाळी 8:30 ते 12:30 पर्यंत हा कार्यक्रम इथे रोटरी सेंटर TMC स्कूल नंबर 19 विष्णुनगर येथे होणार आहे। आणि त्यासाठी आम्ही रोटरीचेही काही स्कॉलर्स जे जाऊन आले या प्रोग्राममध्ये, म्हणजे पीस फेलोशिप ज्याला आम्ही म्हणतो, त्यांना आपण आमंत्रित केलं आहे। तसेच कम्युनिटीमधले म्हणजे जसे गुड गव्हर्नन्समध्ये काम केलेले लोक, आर्मीमध्ये काम केलेले लोक, जर्नलिस्ट किंवा डॉक्टर राहुल जोशी जे म्युझिक थ्रू पीस करतात, हां, तर उल्का नातू, असे या स्पीकर्सना आम्ही बोलवलेलं आहे। आणि याच्यासाठी आता ॲप्लिकेशन्स खुले आहेत। फेब्रुवारी 1 तारीखपासून ते मे 15 पर्यंत या स्कॉलरशिपसाठी ॲप्लिकेशन्स ऑनलाईन खुले आहेत। जर कोणाला जास्त माहिती पाहिजे असेल तर त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करावे, कारण ह्या कार्यक्रमासाठी एक रोटरी क्लब लागतो। त्यामुळे जर जनरल पब्लिकमधून कोणाला अप्लाय करायचं असेल तर त्यांनी त्यांच्या परिसरातले रोटरी क्लब्स किंवा त्यांच्या ओळखीतले किंवा तुमच्या थ्रू रोटरीयन्सच्या थ्रू हे कॅन्डिडेट्स आमच्यापर्यंत पोचवा। कारण हा प्रोग्राम फ्री आहे, इट इज फुल्ली फंडेड बाय रोटरी फाउंडेशन। आणि मी असं सांगू इच्छिते की एका स्कॉलर मागे म्हणजे जर मास्टर्ससाठी कोर्स असेल तर त्याच्या मागे $1,00,000 खर्च केला जातो, म्हणजे 1.5 वर्षाचा हा कोर्स असतो आणि सर्टिफिकेटसाठी साधारण $12,000 हा खर्च केला जातो। आणि त्याचा वयोगट आहे एक 25 ते 45च्या वयोगटातले लोक, महिला किंवा पुरुष अप्लाय करू शकतात। 23 फेब को रोटरी क्लब थाने पीस सेमिनार अरेंज कर रहे हैं हम लोग यहाँ पे। जो पीस स्कॉलर्स हम लोग बाहर भेजते हैं, 130 पीस स्कॉलर्स एवरी ईयर। तो इस सेमिनार के जरिए हम उनको ये समझाएंगे कि पीस प्रोग्राम, रोटरी का पीस प्रोग्राम क्या है। हमारा ये अपील है कि आपके माध्यम से, मीडिया के माध्यम से आप ये कन्वे करें कि लोग यहाँ पे जो एलिजिबल लोग हैं
वो ये इस सेमिनार को अटेंड करें। और ये जो एप्लीकेशन होता है उसके लिए एक रोटरी क्लब लगता है, तो रोटरी क्लब उनके एरिया में है, उनको कॉन्टैक्ट कर सकते हैं बाद में। लेकिन इस प्रोग्राम को समझने के लिए पीस क्या है, रोटरी का पीस प्रोग्राम क्या है, वो 23 फेब को मॉर्निंग 9 बजे ये रोटरी सेंटर में प्रोग्राम है।